राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची महत्त्वाची आणि अत्यंत ब्रेकिंग माहिती आज समोर आली आहे। सरसकट पीक विमा हेक्टरी 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आता येईल नंतर येईल, परंतु शेतकऱ्याला प्रत्यक्षामध्ये पीक विमा मिळाला का तर नाही मिळाला। तर आज अखेर शासनामार्फत अधिकृत अशी तारीख जारी करून दिलेली आहे। आज या ठिकाणी अधिकृत जिल्ह्यांची देखील यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। क्रॉप इन्शुरन्स लिस्ट 2025 म्हणजे की 2025 ला पीक विम्याची यादी आता जाहीर करून दिलेली आहे। चला तर ती यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया तुम्हाला नेमकं पीक विमा कधी मिळणार, केव्हा मिळणार व या ठिकाणी पीक विमा मिळणारच आहे तर मग इतक्या दिवस का मिळाला नव्हता, काय असे कारण आहे ज्या कारणामुळे शेतकऱ्याला पीक विमा आला नव्हता, सर्व काही अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया। अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा आज मिळत आहे, कारण शासनाच्या माध्यमातून आज महत्त्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आलेला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर केलेला आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्याला 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आज मिळाली आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली असून यामुळे त्यांची अडचणी आता दूर झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी आज दिलासा देणारी बातमी आलेली आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून तर फक्त अफवा सुटल्या होत्या पीक विमा आता येईल नंतर येईल परवा येईल या तारखाली येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आतापर्यंत जमा झाला नव्हता। परंतु बघा शासनाने आज अत्यंत मोठा निर्णय जारी करून बघा पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता। आता त्यांची प्रतीक्षा टोटल संपलेली आहे, कारण ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होत आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आतापर्यंत जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा मिळत आहे। या संदर्भामध्ये बघा पात्र जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। बघा बऱ्याच दिवसापासून चुकीच्या याद्या, चुकीच्या बातम्या यूट्यूबवर पसरत होत्या, पीक विमा आता येणार नंतर येणार, यादी जाहीर झाली परंतु खऱ्यामध्ये यादी आलेली नव्हती। परंतु आज शासनाने अधिकृत यादी दिलेली आहे, तर शेतकरी बांधवांनो चला ती यादी देखील पाहून घेऊया। अगदी 1 मिनिटामध्ये ती यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की तुम्हाला महत्त्वाचे कोणते काम देखील करावे लागणार, मग तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। यामध्ये अनेक जिल्ह्यांचा आता समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्याला फायदा होईल हे स्पष्टपणे या यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। बघा तुम्हाला जर संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर फक्त राहिलेला 1 मिनिट व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण बघा व्हिडिओमध्ये असे काही महत्त्वाचे पॉईंट सांगितले आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार। कदाचित जर तुम्ही हे पॉईंट पाहायचे विसरलात तर बघा तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता, फक्त एका कारणामुळे। चला तर मग पाहून घेऊया तुम्हाला नेमकं काय करायचे आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट आज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। ज्या शेतकऱ्याला पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळालेला आहे, कारण बघा त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत आज सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। चला तर लगेच ते जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया शेतकऱ्याला आता हक्काचा निधी कधी व किती वाजता मिळणार आहे। तर बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत बघा जे काय रखडलेली दावे होते ते आता या ठिकाणी प्रलंबित असलेली रक्कम बघा ही आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आता समस्या सुटणार आहे, कारण की आज त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। चला तर ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की नेमकं आज कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहे। बघा राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे। आतापर्यंत मंजूर झालेल्या 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झाले होते, मात्र 346 कोटी 36 लाख रुपये वाटप होणे बाकी होते। तर मग भरपूर निधी वाटप होणे बाकी होता। आता शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला निधी मिळणार आहे। चला तर मग लगेच ते जिल्हे आणि ती यादी पाहून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच
दिवसापासून तुम्ही या ठिकाणी प्रतीक्षा करत होता बघा। आणि ही बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता। वित्त विभागाने त्यांना हिरवा कंदील दिल्यानंतर बघा राज्य सरकारने तात्काळ निधी मंजूर करून दिला आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे असं शासनाने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। चला तर ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच दिवसापासून फक्त अफवा सुटल्या होत्या पीक विमा आता येईल नंतर येईल, परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही कारण की बऱ्याच दिवसापासून चुकीच्या बातम्या पसरल्या होत्या। परंतु आज सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला का आहे? कारण बघा शासनाच्या माध्यमातून आज खरी माहिती समोर आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा कृषी मंत्र्याच्या प्रयत्नामुळे म्हणजे की कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई आजसाठी फक्त ही रक्कम जारी करण्यात आलेली आहे आणि उद्यासाठी पुन्हा वेगळा कोटींचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या शेतकऱ्याला कोणताही अडथळा न येता आता निधी मिळत आहे। काही अडचण आल्यास तुम्ही बघा विभागाशी संपर्क देखील साधू शकता। तुम्हाला काही मोबाईल नंबर देखील देण्यात आलेला आहे, तो आपण पुढे पाहून घेऊया। तो या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्ही असे विचारू शकता आम्हाला का पीक विमा मिळत नाही, यामागे काय कारण आहे। तो मोबाईल नंबर देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूनच घेऊया। तर बघा एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये आज जमा होणार आहे। 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्याला 3907 कोटींचा निधी वितरित केला होता, परंतु काही अडचणीमुळे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आला नव्हता। तर मग आज असे काही पात्र जिल्हे आहे ज्या पात्र जिल्ह्यामध्ये बघा सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे। तर बघा आता आपण पात्र जिल्ह्यांची यादी पाहत आहोत। तर बघा त्यामधील जो काय 1 नंबरचा जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे आणि सातारा। बघा जर तुम्ही धाराशिव, जालना, पुणे आणि सातारा या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी साक्षरशः आज आनंदाचीच बातमी आलेली आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे। तसेच बघा आता बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, बघा धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर हे काही असे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची बातमी सरकारने आज सांगितलेली आहे, आज कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। परंतु एक काम अजून राहिलेलंच आहे, जे काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकतात। तर मग शेतकरी बांधवांनो हे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कसे मिळणार आहे? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आज जमा केले जात आहे। तर हेक्टरी किती मिळणार हा असं शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। तर मग शेतकरी बांधवांनो बघा पिकांवर अवलंबून हेक्टरी आहे। जर सर्वात जास्त हेक्टरी फक्त या 3च पिकांना मिळणार आहे, कापूस, तूर आणि सोयाबीन हे जे काय पिकं आहे त्या पिकाला सर्वाधिक निधी आता मिळणार आहे असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे की शेतकरी बरेच दिवसापासून ही वाट पाहत होते पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु यूट्यूबवर बऱ्याचशा चुकीच्या बातम्या सुटल्या होत्या की पीक विमा आता येणार नंतर येणार, परंतु शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे पीक विमा मिळाला नाही। तर मग शेतकरी बांधवांनो आज काही अशा ठराविक बँका आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम जमा होत आहे। त्या बँकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये जर तुम्ही अकाउंट किंवा खाते उघडले असेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्यामध्ये काही अडचण देखील येऊ शकते। तर चला पाहून घेऊया कोणत्या बँकेमध्ये सर्वात प्रथम हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे। तर बघा त्यामधील नंबर क्रमांक 1 ची बँक आहे SBI बँक, म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पण आज निधी जमा होत आहे। तसेच BOI म्हणजे की बँक ऑफ इंडिया, बघा बँक ऑफ इंडिया मध्ये पण निधी जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा त्यानंतर महाराष्ट्र बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक,
जिल्हा सहकारी बँक, बघा शेतकरी बांधवांनो, ह्या काही अशा महत्त्वाच्या बँके आहेत. आणि बघा सर्वात महत्त्वाचे म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक, पोस्टामध्ये पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे अशी शासनाच्या माध्यमातून बघा माहिती देण्यात आली आहे. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण या बँकांच्या यादीमध्ये व जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुम्ही येत असाल, तुम्ही पात्र असाल, तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मेसेज करून नक्की कळवा. धन्यवाद.